तुम्हाला माहितीये का, कोल्हापुरी चप्पलेला 700 वर्षांचा जुना इतिहास आहे. कोल्हापुरी चप्पल जी ना फाटते ना तुटते. बरं ती इटलीच्या फॅशन शो मध्ये सुद्धा चालते. इटलीचा लक्झरी ब्रँड प्राडाने कोल्हापुरी चपलीची कॉपी तर केलीच, पण तिची किंमत डायरेक्ट 1,20,000 रुपये ठेवली. पण या सगळ्याची सुरुवात कशी झाली ते बघू. फार पूर्वी कोल्हापूर परिसरात कातडी काम करणाऱ्या कारागिरांचा उदय झाला होता. यांच्या चपलीचं वैशिष्ट्य म्हणजे म्हशीच्या किंवा बैलाच्या कातड्यांपासून कोणतंही मेटल, प्लास्टिक किंवा धागा न वापरता फक्त कातडी हाताने शिवणी चप्पल बनवली जायची. त्यामुळेच कोल्हापुरी घातल्यावर जो फील येतो आणि जो कॉन्फिडन्स येतो ना, तो नेक्स्ट लेवलचा असतो. एकदा घेतली की 5-6 वर्ष तरी त्या चपलीकडे बघायला लागत नाही. छत्रपती शाहू महाराजांच्या काळात या चपलेला राजश्री मिळाला होता. त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांना कोण सर्वात चांगली कोल्हापुरी चप्पल शिवून देईल अशी स्पर्धा कारागिरांच्यात लागायची. महाराजांनीच स्थानिक कामगारांना त्यावेळी प्रोत्साहन दिलं होतं. त्यामुळेच कोल्हापुरात चप्पल उद्योगाला गती मिळाली होती. 18व्या शतकापर्यंत या चपलेला कोल्हापुरी चप्पल अशी ओळख सुद्धा मिळाली. 2009 साली कोल्हापुरी चपलेला GI टॅग म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन हा टॅग सुद्धा भेटला होता. म्हणजे काय तर ही चप्पल फक्त कोल्हापूर या भागाशी निगडीत असून हीच तिची खरी ओळख आहे. कोणीही तिची कॉपी करू शकत नाही.